संपूर्ण आयुष्य सुखाने आणि आनंदाने संसार करात, या 4 गोष्टी कधीच चुकूनसुद्धा नवरा-बायकोने करू नयेत. मित्रांनो, नवरा-बायकोचं नातं ही केवळ 2 व्यक्तींच्या सहवासाचं नातं नसतं, तर 2 जीवांच्या, 2 संस्कारांच्या आणि 2 कुटुंबांच्या आयुष्यभराच्या प्रवासाचं एकत्रीकरण असतं. अनेकदा असं म्हटलं जातं की लग्न ही केवळ सामाजिक परंपरा नसून नियतीनं बांधलेली गाठ असते. कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येकाचं लग्न त्याच्या वेळेवरच जुळतं, कारण काही गोष्टी मानवी हिशोबापलीकडच्या असतात. 2 वेगळ्या स्वभावांची, वेगळ्या विचारांची माणसं जेव्हा एका बंधनात अडकतात, तेव्हा केवळ शरीरांची नाही तर मनांचीही सांगड घातली जाते. आणि जेव्हा मनं एकत्र येतात, तेव्हा एकाचं दुःख दुसऱ्याचं होतं, एकाचं सुख दुसऱ्याच्या चेहऱ्यावर झळकतं. आजच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही स्वावलंबी होत चालले आहेत. शिक्षण, करिअर, व्यवसाय, समाजकार्य प्रत्येक क्षेत्रात दोघेही खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. स्त्री-पुरुष भेदभाव हळूहळू कमी होत आहे आणि ही नक्कीच प्रगतीची खूण आहे. दोघेही कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी योगदान देत आहेत. परंतु या सगळ्या सकारात्मक बदलांमध्ये एक गोष्ट मात्र हळूहळू जाणवते. नात्यांमधील भावनिक जवळीक कमी होत चालल्यासारखी वाटते. बाहेरून सगळं सुंदर दिसतं, सोशल मीडियावर एकत्र फोटो, एकत्र सहली, हसरे चेहरे, पण मनाच्या पातळीवर कधीकधी दुरावा वाढत असतो. एकाच घरात राहूनही 2 मनं वेगवेगळ्या दिशांना प्रवास करत असतात आणि जेव्हा मनं दूर जातात तेव्हा नात्याचा पाया कमकुवत होतो. आपण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की या दुराव्याचं मूळ काय आहे? मोठी कारणं असतातच, पण अनेकदा फार लहान गोष्टीही नात्यात तडा देतात. काही वेळा त्या इतक्या क्षुल्लक असतात की त्यांना टाळणं सहज शक्य असतं, पण अहंकार, अपेक्षा किंवा दुर्लक्ष यामुळे त्या वाढत जातात. म्हणूनच काही गोष्टी वेळेत ओळखल्या तर नात्यातील गोडवा जपता येतो. नात्यांमध्ये अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. प्रेम असेल तर अपेक्षा येतातच, पण जेव्हा या अपेक्षा अनावश्यक किंवा अतिरेकी होतात तेव्हा त्या ताण निर्माण करतात. तो मला कधी फोन करत नाही, तो मला बाहेर फिरायला नेत नाही, ती वेळेवर उठत नाही, ती माझी काळजी घेत नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात साठत जातात. या अपेक्षा जरी लहान असल्या तरीही यावर आग्रह धरला की मतभेद सुरू होतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, कामाची पद्धत, विचार करण्याची शैली वेगळी असते. जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच हवी असा आग्रह धरला तर संघर्ष निर्माण होतो. त्यापेक्षा एकमेकांच्या परिस्थितीचा, थकव्याचा, जबाबदाऱ्यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. अपेक्षा कमी केल्या, समजूत वाढवली तर नातं हलकं राहतं. नात्यातील आणखी एक मोठा अडथळा म्हणजे मी बरोबर आणि तू चुकीचा हा दृष्टिकोन. प्रत्येक वादात दोघांची बाजू असते, पण जर प्रत्येक वेळी दोघेही स्वतःलाच योग्य समजत असतील तर तो वाद संपण्याची शक्यता कमी होते. संसार हा स्पर्धेचं मैदान नसतो, तो सहप्रवास असतो. त्यात जिंकणं हरणं नसतं तर समजून घेणं असतं. काही वेळा माघार घेणं म्हणजे हार नव्हे तर नातं जपण्याचा प्रयत्न असतो. मीच का नेहमी माघार घ्यायची हा प्रश्न नैसर्गिक आहे, पण प्रत्येक वेळेस स्वतःचा अहंकार जपला तर नातं तुटण्याचा धोका वाढतो. आयुष्यभराचं नातं टिकवायचं असेल तर कधी स्वतःचं म्हणणं बाजूला ठेवून दुसऱ्याच्या भावनांचा विचार करावा लागतो. काळजी ही नात्याची खरी ओळख असते. आपण ज्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार आहोत तिच्या सुखदुःखात सहभागी होणं आवश्यक असतं. छोट्या गोष्टींमध्येही एकमेकांची दखल घेणं, थकलेल्या चेहऱ्यावरचा भाव ओळखणं, गरज पडल्यास मदतीचा हात पुढे करणं या कृती नातं मजबूत करतात. जर एकमेकांची काळजी घेणं कमी झालं तर दुरावा वाढतो. जसं आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं, तसंच आपल्या जोडीदाराच्याही अपेक्षा असतात हे मनात ठेवणं गरजेचं आहे. एकमेकांच्या आनंदात आनंद मानणं आणि अडचणीच्या वेळी साथ देणं हीच खरी सोबत असते. विश्वास हा नवरा-बायकोच्या नात्याचा पाया असतो. हा पाया डळमळीत झाला तर संपूर्ण नातं हादरून जातं. विश्वासघात केवळ मोठ्या गोष्टींमध्येच नाही होत, कधीकधी लहान लपवलेल्या गोष्टीही मनात संशय निर्माण करतात. म्हणूनच एकमेकांची प्रामाणिक राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टी शेअर केल्या, मन मोकळं ठेवलं तर गैरसमज वाढत नाहीत. आज लपवलेली गोष्ट उद्या मोठं रूप घेऊ शकते, म्हणून संवाद खुला ठेवणं आवश्यक आहे. विश्वास वाढवण्यासाठी वेळ लागतो, पण तो तुटायला एक क्षण पुरतो. आजच्या युगात बाहेरचं आकर्षण, सोशल मीडियाचा आभासी जग, तुलना आणि अपेक्षा या गोष्टी नात्यांवर परिणाम करत आहेत. पण खरं सुख हे बाहेरच्या दिखाव्यात नसतं, ते घराच्या 4 भिंतींमध्ये असलेल्या शांततेत असतं. फोटोमध्ये दिसणाऱ्या हसण्यापेक्षा मनातलं समाधान अधिक महत्त्वाचं असतं. जर मनं एकत्र राहिली तर कोणतंही वादळ नातं तोडू शकत नाही. नवरा-बायकोचं नातं टिकवण्यासाठी कोणताही जादुई उपाय नसतो, पण समजूत, संयम, संवाद आणि विश्वास या 4 गोष्टी जपल्या तर नातं आयुष्यभर फुलत राहतं.
प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी असतो, एकमेकांना समजून घेण्याची, चुका माफ करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची. संसार हा परिपूर्णतेचा प्रवास नसून स्वीकाराचा प्रवास आहे. आणि जेव्हा दोन मनं खऱ्या अर्थानं एकमेकांसाठी उभी राहतात, तेव्हा त्या नात्याला कोणताही दुरावा तोडू शकत नाही.